Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 13 of differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे दोन क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला आपला पहिला क्वेश्चन हा कर्नाटका सीईटी 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि जो आपला सेकंड क्वेश्चन आहे तो कर्नाटका सीईटी 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला पहिला क्वेश्चन बघूया. तर तो काही अशा प्रकारचा आहे. इफ x to the power p into y to the power q equal to x plus y to the power p plus q, then dy by dx equal to what? तर आपल्याला इथे dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे आपण जो तुम्ही काही टर्म दिलेली आहे ज्याचा आपल्याला dy by dx काढायचा आहे तशा प्रकारच्या टर्ममध्ये किंवा फंक्शन टू द पॉवर फंक्शन किंवा इथे तुम्हाला x टू द पॉवर p दिसत आहे अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपण लॉगचा यूज करून या प्रकारचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. तर आपण इथे ते करूया. तर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया हा प्रॉब्लेम. तर सर्वात आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. तर पहा ती आपली टर्म अशा प्रकारची आहे. x टू द पॉवर p y टू द पॉवर q इक्वल टू x प्लस y टू द पॉवर p प्लस q अशी आपली टर्म आहे. याला आपण लॉगनी दोन्ही साईडनी मल्टिप्लाय करूया. पहा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड we get log x to the power p into y to the power q equal to log x plus y to the power p plus q. इथे आपण दोन्ही साइडनी लॉग लावलेला आहे. तर आपण इथे लॉगची प्रॉपर्टी यूज करू शकतो. जसे पहा इथे प्रॉपर्टी यूज केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिळेल p log x plus q log y इक्वल टू इथे सुद्धा p प्लस q लॉग x प्लस y. इथे आपण लॉगच्या प्रॉपर्टी यूज केलेल्या आहे. आपण इथे लिहूया त्या. लॉग एक्स वाय जर असेल तर लॉग x प्लस लॉग y होत असते. जसे लॉग x टू द पॉवर जर y असेल तर y लॉग x होत असते. याचं अशा या लॉगच्या प्रॉपर्टीज आपण इथे यूज केलेल्या आहे. त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू ही टर्म आपल्याला मिळालेली आहे लॉगच्या प्रॉपर्टीज यूज केल्यानंतर. तर आता आपण याला डिफरन्शिएट करूया. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बिकॉज आपल्याला dy by dx काढायचं आहे. वी गेट पहा याला डिफरन्शिएट करूया. p log x p हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे p ॲज इट इजच येणार आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x येत असतो. त्याच प्रकारे log y 1/y dy by dx. इथे सुद्धा p प्लस q 1/x प्लस y त्याचा डेरिव्हेटिव्ह log x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रोडक्टमध्ये घ्यावा लागेल. तो येणार 1 प्लस dy by dx. पहा अशा प्रकारे आपण डिफरन्शिएट केलेलं आहे. यानंतर आपण याला थोडं सॉल्व करून घेऊया. पहा p बाय x प्लस q by y dy by dx equal to p plus q upon x plus y equal to 1 plus dy by dx. इथे पुन्हा सॉल्व करूया आपण. p plus q x plus y plus p plus q upon x plus y dy by dx. आपण या टर्मला या ब्रॅकेटशी मल्टिप्लाय केलेला आहे फक्त. तर अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता. बघा ही टर्म सुद्धा आपण ॲज इट इज लिहून घेऊया आधी. आता पहा इथे आपल्याला dy by dxच्या टर्म्स दिसत आहे. याला आपण सेपरेट लिहूया आणि या दोन टर्म दिसत आहे याला सेपरेट लिहूया जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करून dy by dxची व्हॅल्यू काढता येईल. तर पहा p बाय x मायनस ही टर्म आपण या साईडने घेऊन घेऊया. p प्लस q अपॉन x प्लस y इक्वल टू त्याच प्रकारे ही टर्म p प्लस q अपॉन x प्लस y नंतर ही टर्म dy by dxची मायनस q बाय y. पहा आपण फक्त टर्म सेपरेट केलेले आहे. आता याला आपण सॉल्व करूया. तर बघा याला सॉल्व करण्यासाठी आपण याचा LCM घेऊया. पहा x अपॉन x प्लस y इथे आपल्याला घ्यावं लागेल p ऑफ x प्लस y इक्वल टू x इंटू
पी प्लस क्यू. इथे आपण LCM घेत आहोत सॉल्व करण्यासाठी त्याला. इथे सुद्धा आपण त्याच प्रकारे घेऊया. क्यू ऑफ एक्स प्लस वाय अशा प्रकारे येणार. ती व्हॅल्यू आपली एक्स प्लस वाय इंटू वाय आणि हा dy बाय dx. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता, तुम्हाला कळेल ते. त्यानंतर हे सॉल्व करून घेऊया आपण. पहा पी एक्स प्लस पी वाय मायनस इथे येणार एक्स पी मायनस एक्स क्यू. ब्रॅकेट साईन चेंज होणार इथे. पहा एक्स इंटू एक्स प्लस वाय. त्याच प्रकारे ही टर्मसुद्धा पहा पी वाय मायनस क्यू वाय प्लस मायनस क्यू एक्स मायनस क्यू वाय. खालची टर्म ॲज इट इज एक्स प्लस वाय इंटू वाय. आणि हे आहे dy बाय dx. आता इथे बघा पी एक्स कटणार आणि इथे तुम्हाला दिसत आहे क्यू वाय आणि क्यू वाय कटणार. बरोबर. आता रिमेनिंग टर्म आपण लिहून घेऊया. पहा इथे रिमेनिंगमध्ये राहणार पी वाय मायनस एक्स क्यू अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू पी वाय मायनस क्यू एक्स अपॉन वाय इंटू एक्स प्लस वाय. इथे आहे इंटू dy बाय dx. आता इथे बघा इथे सुद्धा पी वाय मायनस एक्स क्यू आहे. इथे सुद्धा पी वाय मायनस क्यू एक्स एक्स क्यू सारखंच आहे. आणि बघा इथे पण एक्स प्लस वाय दिसत आहे आणि इथे पण एक्स प्लस वाय दिसत आहे. म्हणजे या टर्म्स आपण कॅन्सल करू शकतो आणि मग आपल्याजवळ उरणार 1 बाय एक्स इक्वल टू 1 बाय वाय dy बाय dx. बरोबर. याला आपण असं लिहू शकतो dy बाय dx इक्वल टू वाय बाय एक्स. म्हणजे आपल्याला मिळालेला आहे आपला आन्सर dy बाय dxचं आणि ती व्हॅल्यू आलेली आहे आपली वाय बाय एक्स. हे आहे आपला आन्सर आणि ते आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण आपला फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. नंतर आपला सेकंड क्वेश्चन तो या प्रकारचा आहे. इफ क्यूब रूट ऑफ वाय इंटू रूट एक्स इक्वल टू 6th रूट ऑफ एक्स प्लस वाय टू द पॉवर 5 देन dy बाय dx. dy बाय dx आपल्याला इथे काढायचं आहे. तर सर्वात आधी हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण जी दिलेली टर्म आहे ती लिहून घेऊया. आपली टर्म आहे क्यूब रूट ऑफ वाय इंटू रूट एक्स इक्वल टू 6th रूट ऑफ एक्स प्लस वाय टू द पॉवर 5. आता बघा ही टर्म या टर्मला आपण अशा प्रकारे लिहू शकतो किंवा ही टर्म अशीच आहे. पहा 1/6 6th रूट म्हणजे 1/6 आहे. त्याच प्रकारे ही क्यूब रूट ऑफ वाय म्हणजे वाय टू द पॉवर 1/3 आहे आणि ही टर्म आहे एक्स टू द पॉवर 1/2. अशा प्रकारची ही टर्म आहे. म्हणजे आपण याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. तर बघा या दोन्ही टर्मला आता हा 1/6 काढण्यासाठी आपण दोन्ही साईडनी 6चा पॉवर घेऊया. पहा या प्रकारे काही वाय टू द पॉवर 1/3 आहे आणि एक्स टू द पॉवर हाफ आहे. तर याचा पॉवर आपण होलचा पॉवर 6 घेऊया. त्याच प्रकारे या साईडने करूया. एक्स प्लस वाय टू द पॉवर 5 आहे टू द पॉवर 1/6 आहे. तर याला आपण पॉवर देऊया होलला 6. पहा अशा प्रकारे. म्हणजे हा 6 आणि हा 6 कटेल आणि इथे रिमेनिंगमध्ये राहणार एक्स प्लस वाय टू द पॉवर 5. आता पहा इथे सुद्धा 3 टू जा 6 होणार. म्हणजे इथे येणार वायचा स्क्वेअर आणि इथे येणार एक्सचा क्यूब. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता बघा इथे आपण वाय हा कॉमन काढूया. म्हणजे वाय टू द पॉवर 5. पहा म्हणजे एक्स टू द पॉवर सुद्धा 5 आहे आणि वायचा सुद्धा पॉवर 5 आहे. आपण वायला ब्रॅकेटच्या बाहेर काढत आहोत म्हणजे वायचा पॉवर आपल्याला 5 घ्यावा लागेल आणि इथे या ब्रॅकेटमध्ये उरणार एक्स बाय वाय येणार +1 टू द पॉवर 5. पहा अशा प्रकारे. आता बघा हा जो वाय आहे आपण या लेफ्ट साईडने नेऊया. पहा ही टर्म आपण लिहून घेऊया. म्हणजे वाय स्क्वेअर एक्स क्यूब टू द पॉवर अपॉन वाय टू द पॉवर 5 आणि इथे राहणार एक्स प्लस वाय +1 टू द पॉवर 5. म्हणजे इथे आपल्याला दिसत आहे हे कटणार आणि इथे राहणार एक्स क्यूब बाय वाय क्यूब इक्वल टू एक्स प्लस वाय +1 टू द पॉवर
5 बरोबर. पहा आणखी याला आपण थोडं सॉल्व करूया. हा क्यूब आपण काढूया. हा क्यूब जर आपण इथून काढला तर इथे राहणार x + y 5/3 बरोबर. आपण पहा इथे 1/3 ने दोन्ही साईडने आपण पॉवर घेतला आहे 1/3 चा, त्यामुळे आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. ओके. पहा अशा प्रकारे आता याला आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला dy/dx काढायचा आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा आता इथे x/y आहे म्हणजे आपल्याला इथे लावावं लागेल डिव्हिजन रूल. पहा x/y डिव्हिजन रूल आपल्याला माहीत आहे y × 1 - x × dy/dx अपॉन y² त्याच प्रकारे इकडे सुद्धा 5/3 x + y + 1 टू द पॉवर 2/3 येणार इंटू आता x + y + 1 चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो येणार इथे सुद्धा म्हणजे आपल्याला डिव्हिजन रूल लावावा लागेल y × 1 - x × dy/dx अपॉन y². आता इथे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार तर +0 आपण नाही लिहूया. पहा आता बघा ही टर्म आणि ही टर्म सेम आहे म्हणजे आपण याला डायरेक्टली कॅन्सल करू शकतो. म्हणजे आपल्याजवळ राहणार 5/3 x/y + 1 टू द पॉवर 2/3 = 1. पहा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता हा 5/3 आपण या साईडने ट्रान्सफर करूया म्हणजे आपल्याजवळ राहणार 3/5. हा 5/3 राईट हँड साईडला जाऊन 3/5 बनणार. आता पहा हा 2/3 काढण्यासाठी आपण या दोन्ही साईडनी 3/2 चा पॉवर घेऊया. पहा अशा प्रकारे x/y + 1 टू द पॉवर 2/3 आहे. याला आपण मल्टिप्लाय करूया 3/2 ने पॉवरमध्ये. त्याच प्रकारे आपल्याला या साईडने सुद्धा करावं लागेल म्हणजे इथे सुद्धा 3/2. ओके. आता पहा हा 2 आणि हा 3 कॅन्सल होणार म्हणजे इथे राहणार x/y + 1. ओके. आणि पहा आता पहा हा 3/5 टू द पॉवर 3/2 आहे म्हणजेच 3/2 म्हणजे 1 आणि हाफ असा पॉवर आहे त्याचा म्हणजे 3/5 आपल्याला एकदा लिहावं लागेल आणि या हाफ म्हणजे 3/5 चा रूट म्हणजे ही टर्म आपण या प्रकारे लिहू शकतो. आता बघा आता हा 1 आपण या साईडने नेऊया म्हणजे ही टर्म येणार x/y = 3/5 √3/5 - 1. पहा अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला पहा क्वेश्चनमध्ये dy/dx काढायचा आहे पण या टर्ममध्ये dy/dx नाही आहे म्हणून आपल्याला इथे पुन्हा एकदा डिफरन्शिएट करावं लागेल dy/dx ची टर्म्स आणण्यासाठी. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आता इथे x/y आहे म्हणजे आपल्याला पुन्हा इथे डिफरन्शिएशनचा डिव्हिजन रूल लावावा लागेल म्हणजे इथे येणार y × 1 - x dy/dx अपॉन y². आता पहा ही कॉन्स्टंट टर्म आहे याला डिफरन्शिएट केल्यानंतर 0च मिळणार आपल्याला. पहा आता हा y² आपण राईट हँड साईडने लिहूया म्हणजे इथे राहणार इथे येणार 0. ओके. आता पहा म्हणजे dy/dx ची आपल्याला व्हॅल्यू मिळणार y/x जी की आपल्याला काढायचा होता dy/dx आणि ही व्हॅल्यू आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. पहा अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तुम्ही पॉज करून दोन्ही क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.